हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जात आहोत विश्व गायत्री माता मंदिर येथे. तर हे मंदिर एक प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराला सप्तऋषींची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तर आपण त्या मंदिरात प्राचीन असं काय आहे हे आपण तिथे गेल्यावर नक्की बघूया. पण आलो आहोत विश्व गायत्री अक्कलधाम महामंडलेश्वर मंदिर येथे आणि हे त्याचं एंट्री गेट आहे. तर आपण जात आहोत. हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथलं. पण बघूया आता. तर हे आहे गायत्री मंदिर आणि मी आता दर्शनाला जात आहे. देवीच्या इथला आतील डोअर असा बंद होता, परंतु ते बोलले की आम्ही आता लगेच उघडणार आहे म्हणून. मग मी असं बाहेरून त्यांचं दर्शन घेतलं. आणि त्यांनी डोअर ओपन केलं. तुम्ही बघू शकता पंचमुखी अशी गायत्री माता किती छान सजवलेली होती आणि खूप सुंदर असा चेहरा होता देवीचा, पाहण्यासारखा हसरा चेहरा होता. मला तर ही मूर्ती एवढी आवडली होती की असं सारखं बघतच राहावं वाटत होतं. मी खूप मन भरून देवीचं दर्शन घेतलं आणि मूर्तीकडे एकसारखी बघत होते. मंदिराच्या साईडला हे असे महाराजांचे फोटो होते. आम्ही त्याचं सुद्धा दर्शन घेतलं. तिथे एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाला आम्ही प्रदक्षिणा मारली. खूप भारी वाटत होतं मंदिरामध्ये. पूर्ण शांतता होती तिथे. इथे आल्यावर आपल्याला या महातीर्थाचं पुरोगामी महत्त्व वाचायला मिळतं आणि आम्ही ते वाचत होतो. मंदिराच्या आतील बाजूस इकडे जागा होती. तिथे छान अशी नर्मदा माताची मूर्ती, त्यानंतर राधाकृष्णांची मूर्ती, महादेवांची मूर्ती ठेवलेली होती. आणि तिथे अक्कलधाम महाराज म्हणून आहे, त्यांची सुद्धा तिथे मूर्ती ठेवलेली होती. आणि मूर्तीचं काम इतकं सुंदर केलेलं होतं. नर्मदेश्वर महादेव. स्वामी अलगगिरीजी महाराज. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि समोरच एक महाराजांची समाधी होती. त्या समाधीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही तिकडे गेलो. बाहेर अशी पुस्तकांची स्टॉल होती. मला थोडंफार आतमधलं शूट करता आलं, तेवढं मी केलं, पण मी दाखवू शकत नव्हती कारण माझ्या आवाजामुळे तिथे डिस्टर्ब झालं असतं. तिथे सगळे लोक ध्यान करायला बसलेले होते. आणि मगरीवर बसलेली ही नर्मदा मैया सर्व दर्शकांचं मन आकर्षित करत होती. तर आम्ही आता चाललो नर्मदा मैयाच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता इथे असं मंदिर आहे. समोरच आपल्याला सप्तऋषींची मंदिरं बघायला मिळते.
आम्ही जात आहोत आता तिकडे. आणि हा खेळता परिसर इथे दिलेला आहे छान. ही शांतपणे वाहणारी अशी नर्मदा मैया. इथे लोक आंघोळीला येतात आणि अधिक महिन्यामध्ये तर इथे फार महत्त्व आहे. आणि इथे आता गायत्री जयंती होती तर नर्मदा मैयाला 250 फूट अशी साडी चढवलेली होती. तिचा छान साज केला होता. आणि इथे आहे नर्मदाचं मंदिर. आणि ही आहे आपली मगरीवर बसलेली गोड अशी नर्मदा मैया. त्या मधोमध बसले आपले भोलेनाथ. त्यांच्या डाव्या साईडला बसलेले आहे गोरखनाथ महाराज आणि त्यांच्या उजव्या साईडला बसलेले आहेत ऋषी. या ऋषींची नावं माहिती आहे का? हो, हे वशिष्ठ ऋषींचं मंदिर आहे. वशिष्ठ ऋषी हे आहे आपले पहिले ऋषी वशिष्ठ ऋषी. त्यानंतर हे दुसरं मंदिर आहे. मंदिर आहे ते. आणि हे तिसरे ऋषी आहे. त्यांचं नाव आहे भृंग ऋषी. हे आहे चौथे ऋषी. त्यांचं नाव आहे गौतम ऋषी. हे आहे पाचवे ऋषी. यांचं नाव आहे, काय नाव आहे यांचं? यज्ञवल्लभ ऋषी. सहावे ऋषी अत्री ऋषी. त्यानंतर हे आपले सातवे ऋषी. यांचं नाव आहे मार्कंड ऋषी. किती सुंदर अशा मूर्ती बनवलेल्या आहे. तर गाईज आम्ही इथे बसलेलो आहे आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं. नर्मदा मैया जिथून वाहते ना त्या काठावर जेवढे काही मंदिरं बसलेले आहेत तर इथे सायंकाळची आरती ही नित्यनेमाने होत असते. आणि असं म्हटलं जाते की एकदा नर्मदेचं दर्शन जर आपण मनातून घेतलं ना खरंच ती आपल्याला दर्शन देते. नर्मदा मैयाचे जर दर्शन घ्यायचे असेल ना तर खरंच एकदा इथे या. आणि इथे आल्यावर तुम्हाला काय मिळते हे तुम्ही शब्दातही सांगू शकत नाही. फक्त मनात इच्छा असली पाहिजे. टच होता याला. ब्रिजला सुद्धा कसा गोल्डन कलर आलेला आहे. नर्मदे हार. अगरबत्ती क्या आग जाए नहीं, अगरबत्ती की काय को अगरबत्ती नहार कर. ये आज क्या है? आप रोज दिया जलाते हो क्या यहाँ पे? अच्छा, इस टाइम पे शाम के समय नहीं लगाती क्या? शाम इससे ले इसकी जानकारी दो ना हमें. ये नर्मदा नदी है, सबसे बड़ी नर्मदा नदी है. सबसे बड़े में से बड़ी नर्मदा नदी. उससे बड़ा बस भगवान. इनका दर्शन करने से, माता दर्शन करने से पावन हो जाते हैं. और तो नहाने से तो ज़्यादा, लेकिन दर्शन से ही पावन हो जाते हैं. इतना महिमा है इसका, इतना महिमा है. अच्छा है. और इधर दिया जलाए तो अच्छा है रहता है एकदम. नर्मदा जयंती जब आती है, अभी गई. हाँ, अभी आके गई है. हाँ, वो आके गई. तो उस दिन तुम दिया जलाओ तो तुम्हारा काम कर दे माता जी. अच्छा हो जाए. वो हमें पता नहीं था इसलिए हम आ नहीं सके. हाँ, वो जयंती होने के बाद पता चला कि यहाँ पे प्रोग्राम था करके ऐसा ऐसा बहुत कुछ प्रोग्राम था बड़ा. हाँ. इतने पब्लिक आए थे. कोई किसी से मिले नहीं ऐसे. इतना पब्लिक. वो सब इधर दारू खाना वगैरह सब
स्वागत किया नर्मदा नदी का, दूध चढ़ाया, कोई साड़ी भी चढ़ाई है ना? हाँ। पानी दूध चढ़ावे और वो प्रसाद चढ़ावे, वो फूल चढ़ावे, सब नर्मदा नदी को सब चढ़ाया। बस वो नर्मदा जयंती थी ना, वो हाँ हाँ उस दिन। 8 तारीख को, 8 तारीख। तर इथे नर्मदेच्या काठावर एक सांगायचं होतं मला, तर नर्मदेच्या काठावर इथे एक नीलकंठेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तर तिथे पण रोज नर्मदेची आरती करतात आणि इथे ही गायत्री मातेचं मंदिर आहे, इथे पण रोज नर्मदा मैयाची आरती करतात. आणि या ठिकाणी जेवढे महादेवाचे मंदिर आहे, जेवढ्या कुठल्या देवांचे मंदिर आहे, जिथून जिथून नर्मदा वाहत गेलेली आहे, त्या सर्व जागेवर नर्मदेची पूजा आणि आरती नित्य नियमाने सायंकाळी होत असते. म्हणजे इतकं या जागेचं आणि या नदीचं इथे महत्त्व आहे आणि ते आपण द्यायला पण पाहिजे. वाहत्या पाण्यातून येणारा सुगंध आणि हे अंधार वाढत आहे आणि आता नर्मदा मैयाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळणार आणि इथलं सौंदर्य बघायला मिळणार, यात काही शंकाच नाही. सायंकाळी खेळली जाणारी सूर्याची निसर्गासोबत नर्मदा मैयाची रंगपंचमी पाहायला मिळत आहे. मंदिरामध्ये आरतीची अनाऊन्समेंट झाली होती, त्यामुळे आम्हाला आरतीला जायचं होतं. तर आम्ही नमस्कार केला नर्मदा मैयाला आणि लगेच निघालो आरतीसाठी, कारण अंधार खूप वाढत होता, आम्हाला घरी पण जायचं होतं, म्हणून आरती करून आम्हाला घरी निघायचं होतं. तर आम्ही असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो. आम्ही आरती केली आहे आणि आरती झाली, आता आम्ही घराकडे जात आहे. नर्मदे हर हर. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.